नमस्कार, बातमीपत्र सगळ्यांचं मी स्वागत करते। महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अमरावती हे शहर आता केवळ ऐतिहासिक, सांस्कृतिक किंवा शैक्षणिक शहर म्हणून नव्हे तर माहिती तंत्रज्ञानाचे नवे केंद्र म्हणून उदयास येण्यासाठी सज्ज होत आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नव्या तंत्रज्ञानाच्या वाढीस चालना देण्यासाठी उद्योजक, शैक्षणिक संस्थांचे तज्ञ, धोरणकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र येत आहे। या उपक्रमाचा मुख्य उद्देश तरुणांचे महानगरांकडे होणारे स्थलांतरण थांबवणे हा आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आहे। नुकतेच जिजाऊ बँकेच्या सभागृहात अविनाश कोठाळे, संस्थापक तथा अध्यक्ष, जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक यांच्या नेतृत्वाखाली अमरावतीच्या भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण तांत्रिक उद्योजक परिषद संपन्न झालेली आहे। देशातील वेगाने विकसित होत असलेल्या विविध शहरातील उद्योजक एकत्र आले आणि अमरावतीला तंत्रज्ञान केंद्रित शहर बनवण्यासाठी व्यावहारिक उपायांवर विचारमंथन सुद्धा यावेळी करण्यात आले। परिषदेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आला आहे, तर अमरावतीमध्येच आयटी पार्क उभारणे किंवा मोठे बांधकाम प्रकल्प तयार करणे हा स्टार्टअपच्या यशस्वीतेचा एकमेव आधार नाही, तर अनेक स्टार्टअप अगदी छोट्या खोल्यांमध्येही मोठं यश मिळवू शकतात। पण त्यासाठी सरकारी धोरणांचा पाठिंबा आणि सर्व प्रकारच्या व्यवसायास अनुकूल वातावरण अत्यंत महत्त्वाचे असते। बंगळुरू स्थित ई सर्कलचे संस्थापक संतोष महालिंगम यांनी सदर माहिती तंत्रज्ञान उद्योग परिषदेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून सांगताना हुबळी, धारवाड, बेळगावी क्लस्टरचे यशस्वी मॉडेल सादर केले आहे। बंगळुरू या अति महाकाय लोकवस्ती व गजबजलेल्या शहरांची स्थिती लक्षात घेता शहरांच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्याच्या धोरणामुळे सरकार स्वतः स्टार्टअपचे पहिले ग्राहक बनले, ज्यामुळे नव्या उद्योगांना स्थैर्य मिळाले आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील बाजारात प्रवेश सुकर व सोपा होतो। महाराष्ट्रातील पुणे, मुंबई या आधुनिक गजबजलेल्या शहरातील कामाच्या ठिकाणी आवागमनास विलंब, ट्रॅफिक समस्या सोडवण्यात तथा विफायतशील तांत्रिक मनुष्यबळ यामुळे अमरावती सारखी नव्याने उद्योगमुख विकसित होणारी शहरे काही विशिष्ट स्वरूपाची धोरणे लागू करून नव्या स्टार्टअपसाठी वेतन, भाडे आणि संशोधनासाठी अनुदान देण्याची केंद्र व राज्य शासनाने व्यवस्था केल्यास स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होतील आणि यामुळे अमरावतीच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला एक मोठी चालना मिळू शकते।